नमस्कार मंडळी, कशा आहात आपण सर्वजण. तर आज आपण बघणार आहोत आलूची पुरी. तर आपण बनवायला घेऊया. 1 वाटी रवा घेतलाय, त्यात सेम वाटीने गरम पाणी टाकायचं. पाणी गरम पाण्याने रवा जरा फुगतो. चमच्याने सर्व मिक्स करून एक 7 ते 8 मिनिटं रवा झाकून मुरण्यासाठी ठेवायचा. आणि 2 बटाटे घेतलेत उकडून, ते खिसून घेऊया. एकदम बारीक खिसून घ्यायचे बटाटे. रेसिपी खूप मस्त आहे, टेस्टी आहे. नक्की ट्राय करून बघा. तुमच्या मुलांना पण द्या, आवडीने खातील. त्यात 1 वाटी सेम वाटीने बटाटे करून घेतलेत. बटाटे टाकून घ्यायचे. पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्या. त्यात टाकूया बारीक चिरलेली मिरची, कोथिंबीर, ताजी कोथिंबीर घ्यायची, कसुरी मेथी हातावर चोळून घ्यायचं, हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि धनिया पावडर. 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं. पिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आणखीन लागेल त्याप्रमाणे पीठ टाकत जायचं. छान सर्व एकत्र करून एक गोळा तयार करायचा आहे. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे करायचं ते. खूप छान रेसिपी आहे ही. केचप सोबत, दही सोबत खाऊ शकता. 1-2 चम्मच तेल टाकून आणखीन मळून घ्यायचं. छान असा गोळा तयार करून घ्यायचा. जास्त मिश्रण पातळ करायचं नाही, पुऱ्या लाटता येणार नाही. पाहुणे आले, कधी काय झालं तर अशी रेसिपी बनवू शकता. भिजण्यासाठी ठेवायचं 10 मिनिटं. तर बघू नंतर थोडं छान पीठ मुरलंय. तर छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. पूर्ण पिठाचे गोळे बनवून घ्यायचे. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा. प्लीज तुमच्या सपोर्टची गरज आहे. छान अशी पुरी लाटून घ्यायची. पीठ किंवा तेल जसं तुम्हाला जसं मिळतं तसं त्याप्रमाणे लावून घ्यायचं. पुऱ्या लाटून एका प्लेटमध्ये काढायच्या. सर्व पुऱ्या एकदाच लाटून घेतल्यात मी. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. गरम खायचं आहे तसं बनवू शकता. फ्रीजमध्ये स्टोअर पण 1 दिवस करू शकता. नक्कीच मुलांना आवडेल. चपातीचा कधी कंटाळा असेल हे बनवून देऊ शकता. हे बघा, पूर्ण पुरी लाटून घेतल्यात. छान दिसायला पण छान दिसतात ते. तेल गरम करायला ठेवलंय. तेल छान जास्त गरम होऊ द्यायचं, तेव्हाच पुऱ्या मस्त तळतील. बघूया बघा, तेल मस्त गरम झालेलं आहे. पुरी पटकन वर आली पाहिजे.
मस्त टम फुगली आहे, कलर पण छान आलाय. नक्की ट्राय करा ही रेसिपी. खूप साधी सोपी आणि कमी साहित्यामध्ये बनणारी आहे. माझ्या मुलांना तर खूप आवडली. तर दुसरी बघू. अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्यात. काय काय दुधात तेल गरम, तूप आहे ते. जास्त गरम पाहिजे तेल. तूप ते डब्बा घासायला काढलं. छान लालसर होईपर्यंत तळायच्यात. केचप किंवा दही सोबत सर्व करूया. थँक्यू.